नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी एक कोकणी स्पेशल पदार्थ करून दाखवणार आहे। ओळखलात का तुम्ही? सध्या काजूगर किंवा ओले काजू वगैरे बाजारात भरपूर येते। आज मी करते काजूची भाजी म्हणजेच काजू मसाला। हॉटेलमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा हे पदार्थ आपल्याला खूप महाग पडतात आणि त्यामुळे घरच्या घरी आपल्या घरच्या मसाल्यामध्येच भरपूर अशी भाजी आपल्याला घरी करता येते। तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा। चला आपण साहित्य बघूया का। 100 ग्रॅम काजू घेतलेले आहेत। इथं मी आपल्या सुकामेव्यातले काजू घेतलेले आहेत। तुम्हाला ओल्या काजूची करायची असेल तर हे काजू तुम्ही 1-2-3 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता किंवा बाजारातून ओले काजू आणून ते गरम पाण्यात घालायचे आणि सोलायचे, म्हणजे जसे आपण वाल सोलतो की नाही तसे। 3 मोठे कांदे उभे जाडसर असे चिरून घेतलेले आहेत। 3 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत। 3 चमचे दही आहे। चवीनुसार सैंधव मीठ आहे। सुकं खोबरं घेतलेलं आहे। किचन किंग मसाला आहे। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे। कसुरी मेथी घेतलेली आहे, ही आवडीप्रमाणे, नाही घेतली तरी चालेल। कोथिंबीर घेतलेली आहे। 2 तमालपत्राची पानं घेतलीत आणि कढीलिंबाची पानं घेतलेली आहेत। हे मी 10 काजू सेपरेट घेतलेले आहेत। हिरवी मिरची आणि थोडेसे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। गॅस चालू केला आहे, त्याच्यावर कढई तापत ठेवली आहे। 2 चमचे साजूक तूप घालून घेते। तूप गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये मी हे 100 ग्रॅम काजू तळून घेते। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता। काजूंचा रंग बदलायला लागला आहे, गुलाबी बदामी असा यायला लागलेला आहे आणि काजू तळल्याचा, तुपात तळल्याचा खूप सुंदर वास होतो। आपले काजू खरपूस तळून झालेले आहेत, रंग तेवढा सुंदर आलेला आहे। असे काजू तळून घेतल्यामुळं त्याला खूप छान क्रंच येतो। मी आता हे सगळे खाली काढून घेते। हे जे उरलेलं तूप आहे त्याच्यामध्ये मी आता कांदा भाजून घेते। कांदा पण आपल्याला खरपूस लाल होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचे। आपला कांदा छान परतून झालेला आहे। ह्याच्यामध्ये मी ही छोटी वाटी सुकं खोबरं भाजून घेते। याच्याबरोबर कांदा अजून पण भाजला जाणार आहे। आपलं खोबरं आणि कांदा मस्तपैकी खरपूस असा भाजून झालेला आहे। मी याच्यात टोमॅटो घालून घेते। मी आता गॅस बंद करून घेतला आहे। आणखी हे टोमॅटो जे आहेत ना ते त्याच्या कढईच्या उष्णतेवर शिजणार आहे। आपलं कांदा, खोबरं, टोमॅटो हे मिश्रण गार झालेलं आहे, ते आता मी मिक्सरमध्ये घालून घेते। मिरची आणि आलं इथं मी 8 ते 10 काजू ह्यामध्ये घालते आहे। यामुळे ग्रेव्हीला अतिशय छान चव येणार आहे, एकदम रिच होणार आहे आपली ग्रेव्ही। आपली ग्रेव्ही मस्तपैकी छान झालेली आहे, रंग पण छान आलेला आहे। मी तीच कढई वापरलेली आहे। गॅस चालू करून त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे आणि 1 पळी तेल ठेवलेलं आहे। 1 चमचा जिरं घातले। जिरं छान फुललेलं आहे, तमालपत्राची पानं आणि कढीलिंबाची पानं घालून घेतली।
आपली जी ग्रेव्ही आहे ती ह्याच्यात घालून घेते. मिक्सर धुवून त्याचं एक 4 चमचे पाणी मी याच्यात घातलं होतं. आपलं मिश्रण छान शिजलेलं आहे. आता ह्याच्यात आपण मसाले घालूया. चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 2 चमचे दही, गरम केलेलं पाणी एक वाटी घालून घेते. ग्रेव्हीमध्ये नेहमी गरम केलेलं पाणी घालायचे म्हणजे त्याचा रंग छान येतो. मिश्रणाला थोडी उकळी फुटू दे. थोडी कोथिंबीर घालते. मुख्य घटक जो काजू आहे तो आता याच्यात घालायचा आहे. तुम्ही याच्याऐवजी तुमचे जे ओले काजू असतील ते आत्ता घालायचे. काजूची भाजी, काजू मसाला, काजूची उसळ तयार झालेली आहे. आपले काजू पण ग्रेव्हीमध्ये छान मिक्स झालेले आहेत, शिजलेले आहेत. आता मला आवडती म्हणून याच्यावर थोडीशी कसुरी मेथी घालणार आहे. गॅस मी बंद करून घेते. अशा रीतीनं आपला रेस्टॉरंट टाईप, ढाबा टाईप काजू मसाला, काजूची भाजी, काजूची उसळ तयार झालेली आहे. अगदी घरगुती साहित्यात आणखीन तोंडाला अतिशय सुखद चव देणारी काजूची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही नक्कीच करून बघा. काजू जरी महाग असतील तर तुम्ही काजूचे तुकडे वापरू शकता त्याच्यामध्ये. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. नवनवीन रेसिपी घेऊन मी येणारच आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा, कोकण मेव्याचा आनंद लुटा आणि उन्हाळा सुसह्य करा. धन्यवाद.